नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका व्यक्तीनं प्रवेश करत चक्क शटर पर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केलाय। तो लगेच हाणून पाडण्यात आलाय। कोणतीही पूर्वसूचना न देता गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातंय। लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय, असा आरोप निलेश लंके यांनी केलाय। नगर दक्षिण मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करताना एक व्यक्ती निलेश लंके प्रतिष्ठानच्या यंत्रणेनं रंगेहात पकडलाय। सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न निलेश लंके यांच्या सहकाऱ्यांनी हाणून पाडला। केंद्र, राज्य आणि स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असतानाही एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता, त्यांची परवानगी न घेता थेट गोदामाच्या शटरजवळ जातेच कशी? अगदी त्या भागातील वाहतूकही वळवण्यात आलेली असताना पालकमंत्री विखे हे प्रशासनावर दबाव आणत आहेत की प्रशासनच झोप घेतल्याचं सोंग करत आहे? सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कलेक्टर विचारून गेला, लाव कलेक्टरला फोन, चल लाव फोन। तू कलेक्टर विचारून तिथे गेलता का? अरे मला एंट्री केली येडा कर तू, सांगू नको कलेक्टरचं मला काही। कलेक्टर साहेबांनी ओढू नको याच्यावर, तो नाही का टेक्निशियन आहे इथला साहेब, त्यांनी तुम्हाला कल्पना दिली नाहीये। जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ हे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून स्वतः उमेदवार असल्यासारखी भूमिका घेत आहेत। त्यामुळे या व्यक्तीच्या प्रवेशाबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येते। माझे सहकारी हा इसम पकडू शकतात, मग कुणीही पूर्वसूचना न देता गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातंय। लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतंय, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।